नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। काल आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री यांनी माझा लाडका भाऊ योजना या संबंधी वक्तव्य केलं आणि त्या संदर्भातील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। नेमकं मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेत कोणता तरुण पात्र ठरणार आहे या संबंधी A to Z माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती, पण या योजनेवरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात होती। फक्त लाडकी बहीण योजनाच का, महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारने लाडका भाऊ योजना का आणली नाही, सरकार असा भेदभाव का करत आहे, असे अनेक सवाल विरोधकांकडून केले जात होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व प्रश्नांना अखेर उत्तर दिलं आहे। महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे, पण या योजनेसाठी सरसकट सगळेच तरुण पात्र राहणार नाहीत। सरकारने पात्र तरुणांसाठी काही अटी ठेवल्या आहेत। मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण किंवा अप्रेंटिसशिप मिळवून देणार आहेत। सरकार राज्यातील वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये बेरोजगार तरुणांना अप्रेंटिसशिप किंवा प्रशिक्षण मिळवून देईल। यासाठी तरुणांनी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे। सरकार संबंधित तरुणांना विविध कारखान्यांमधून मोफत प्रशिक्षण मिळवून देईल। हे प्रशिक्षण 6 महिन्यांसाठी असणार आहे। विशेष म्हणजे सरकार या तरुणांना दर महिन्याला 6,000 ते 10,000 रुपयांपर्यंत प्रशिक्षण वेतनही देणार आहेत, पण त्यासाठी 3 वर्गीकरण करण्यात आले आहेत। राज्य सरकार 12वी उत्तीर्ण बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण घेत असतील तर त्यांना महिन्याला 6,000 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे। ITI किंवा डिप्लोमा केलेल्या बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 8,000 रुपये मदत देणार आहेत। तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना महिन्याला 10,000 रुपयांची मदत देणार आहेत। याशिवाय 6 महिन्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर संबंधित कंपनी किंवा कारखान्यातून प्रमाणपत्र देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे। विद्यार्थ्यांना त्याचा फायदा नोकरी मिळवताना होणारच आहे। आता या योजनेसाठी नेमकं पात्र तरुण कोण आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊया। या योजनेसाठी सर्वात पहिली अट ही संबंधित तरुण हा मूळचा महाराष्ट्राचा असावा। दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तरुणाचं वय हे 18 ते 35 वयोगटाच्या आतच असावं। तरुणाचं शिक्षण हे 12वी पास किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर इतकं झालेलं असावं। संबंधित तरुण हा बेरोजगार असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळेल। तरुणाचं बँक खातं आधार कार्डशी जोडलं गेलेलं असायला हवं। आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कुठली आहे हे आपण जाणून घेऊया। आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्म दाखला किंवा वयाचा दाखला, शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो आणि बँक खाते पासबुक। आता लाडका भाऊ योजनेसाठी कुठे अर्ज करणार यासंबंधी माहिती घेऊया। तरुणांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे। तरुणांना यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल। तिथे होम पेज उघडल्यानंतर न्यू युजर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करावं लागेल। तिथे क्लिक केल्यानंतर लगेचच पुढे अर्ज ओपन होईल। या अर्जात विचारलेली सर्व माहिती तरुणांना अतिशय काळजीपूर्वकपणे भरावी लागणार आहे। यानंतर अर्जात मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे। सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करावं लागेल। अशा माध्यमातून अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। तरीही या संबंधातील अधिकृत वेबसाईट अजूनही जाहीर झालेली नाही, तरीही ती वेबसाईट लवकरात लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यासाठी नवीन माहिती बघण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। शेजारचं बेल बटनही प्रेस करून ठेवा, जेणेकरून या संबंधी आलेली सगळी नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत, तोपर्यंत धन्यवाद।